जय जय रामकृष्ण हरी. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेचा अभिजात मराठी भाषेत समश्लोकी अभंग छंदात भावानुवाद केला आहे. या ग्रंथाचे नाव आहे अभंग मंत्रगीता आणि याचीच आपण ओळख करून घेत आहोत. कृष्ण आणि अर्जुन याप्रमाणे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी भक्तांशीही संवाद साधला. या श्रद्धेने समजून घेणे व श्रद्धेने जे काही आपल्याला सांगितले ते समजून घेणं, तुकारामांचं बोलणं हीच सेवाभक्ती होईल. आज षटतिला एकादशी आणि मकर संक्रांतीचा दिवस. मंत्रगीतेची अनुभूती घेणे ही संक्रमणाची सुरुवात होईल. मंत्रगीतेचं नित्य वाचन ही नवीन वर्षाच्या नवीन उपक्रमास सत्कर्मास प्रारंभ होईल. असो, आता आपण अध्याय 5 मधील श्लोक क्रमांक 15 आणि अभंग क्रमांक 215 वाचूया. अभंग क्रमांक 217 वाचूया. आधी श्लोक वाचूया. न आदत्ते कस्यचित् पापम न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृतं ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवः. आणि अभंग पहा. पापही नेघे तो कोणाचे, पापही नेघे तो कोणाचे, जेणे योगे पूर दुःखाचे. नेघे पुण्यही ईश्वर, पावावया स्वर्गद्वार. अज्ञानाने जे वेष्टित, ज्ञानमोहे विस्कळित. यास्तव करिता भोगिती, तुका म्हणे अहमवती. या श्लोकात आणि अभंगात सर्वव्यापी परब्रह्माचे वर्णन आले आहे. या परब्रह्मासाठी कोणते शब्द वापरायचे हा प्रश्नच उभा आहे. कारण परब्रह्माला नेमकं अस्तित्वच कुठलं नाही आहे. ना आकार, ना उकार, ना रंग, ना रूप, ना देह. आता म्हणजे तो अनिर्वचनीय आहे. ज्याचं वाचा म्हणजे शब्दात ज्याला बांधता येत नाही असा अनिर्वचनीय. यात वर्णन आलंय ते त्याच्या अक्रियतेचं. म्हणजे तो स्वतः काहीही करत नाही, कोणतीही कृती कर्म काहीच करत नाही. तो फक्त साक्षीदार असतो. प्रत्येक मानव कितीही मोठा शिकलेला असो, त्याच्या वाट्याला सुख आणि दुःख दोन्ही येतच. सुखाचा प्रचार तो फारसा करत नाही की मला हे मिळालं ते मिळालं माझ्या मनासारखं झालं. फारसा प्रचार होत नाही त्याचा, ते सांगोवांगे होत नाही. ते त्याचं वैयक्तिक सुख समजतो. पण दुःखाचा मात्र बभरा करत राहतो, म्हणजे सर्वांना सांगत राहतो. ते देवाने असे का केले याची तणावग्रस्त चर्चा करत राहतो. आणि हेच त्याचे कितीही मोठा आणि हुशार असला तरी त्याचं हे अज्ञान आहे. या अज्ञानाचे रहस्य जाणून घेण्यासाठी आपण थोडंसं अभंगात शिरूया. तुकारामाने पाप पुण्य, सुख दुःख, ज्ञान अज्ञान ही कर्म घडताना त्यामागे असतो तो अहंकार, मीपणा, इगो इत्यादी. तो जन्माबरोबरच प्रत्येकाच्या येतो आणि तो कुणालाही मरेपर्यंत त्याची साथ सोडत नाही. अहंकारामुळे स्वार्थी विचार आणि त्यातून घडणारे दुष्कर्म म्हणजेच पापाची किंवा पापाच्या वाटेची वाटचाल. आता हे समजले की असे वाटते या अहंकाराच्या आवरणातून आपण मुक्त होऊया आणि सुखाचा मार्ग शोधूया, स्वतःच्या कर्मावर विजय मिळवूया. अशा व्यक्तीला प्रथम ब्रह्म जाणून घ्यायची तयारी हवी. ब्रह्म हे मागून मिळत नाही. मला थोडंसं द्या हो ब्रह्म असं म्हणून आणताही येत नाही. थोडंसं विकतही घेता येत नाही किंवा उसनंही घेता येत नाही. त्यासाठी साधना करावी लागते. श्लोकात उल्लेखिलेला शब्द म्हणजे विभुः, म्हणजे सर्वव्यापक परब्रह्म म्हणजेच परमेश्वर. अभंगाची सुरुवातच पाप या शब्दानं झाली.
पापही नेघे तो कोणाचे. आता पापाची आधी संकल्पना बघूया आणि मग तो कोण आहे हे बघूया. आपण करत असलेल्या कर्मातून अनेक वेळा पापाचे धनी होतो. आपल्याला ते लक्षातही येत नाही किंवा कळतही नाही की आपल्यातून पाप घडतं. अगदी साधं म्हणजे सूक्ष्मतेनं निसर्गाचा विचार कसा करायचा यासाठी उदाहरण बघूया. फुलणारी वेल ती सजीव असते, तिला मन असतं. रोज ती फुलांना जन्माला घालते. उमलली की त्या सुवासाने वातावरण भारून जातं. मग तो प्राजक्त असेल, जाई असेल, मोगरा असेल किंवा निशिगंध असेल, तर त्या फुलझाडाला असं वाटतं, तिला असं वाटतं की त्या वेलीलाही वाटतं की माझी फुलं कुणीतरी यावे, काढून घ्यावी आणि ती फुले देवाच्या डोक्यावर किंवा पायावर ठेवावी किंवा फोटोसाठी हार करावा किंवा गजरा करून माळावा. असं काही केलं तर ते पुण्यकर्मच झालं ना. दुसऱ्याचं मन लक्षात घेऊन आपण त्याप्रमाणे वागणे हे पुण्यकर्मच. पण फुलं काढली आणि कोणत्याही कारणाने वापरलीच नाहीत आणि केरात गेली, त्या वेलीच्या दृष्टीनं ते पापच घडलं, हो ना. आणि इथं आठवतात ते जगदीशचंद्र बोस. त्यांनी आयुष्यभर संशोधन केले. वनस्पतींना भाव, भावना, मन असते हे त्यांनी सिद्ध केले. आणि असा विचार किती सूक्ष्मतेनं करायला हवा, म्हणजे विचारपूर्वक चालणे, बोलणे, खाणे, पिणे अशी कितीतरी नित्यकर्म आपल्यातून घडत असतात. पण अहंकार सोडत नाही. मला हवं तसंच मी करणार, हा झाला अहंकार. आणि अविचारानं केलेली कर्म ही पापाचा घडा भरतच राहतात. ते समजतच नाही की हा पापाचा घडा त्यात भर पडतीये. पाहिला पापाचा घडा तर कळणार ना. तरल आणि सूक्ष्म विचार हे अविचाराजवळ कधीही राहत नाही. आणि स्वतःच्या बाबत म्हणाल तर मी किती चांगला, मी सद्वर्तनी आहे, मी कोणाचं वाईट कधी चिंतलंच नाही, पण देवाने मात्र माझ्या वाट्याला हे दुःख का बरे दिले. दुःखाचे निवारण करण्यासाठी मात्र देवाची आठवण, आळवणी केली जाते. आणि त्यासाठीच अभंगाच्या पहिल्याच ओळीत सांगितले की पापही ने घे तो कोणाचे, जेणे योगे पुर दुःखाचे. इथे तो हा एकवचनी सर्वनाम कुणासाठी बरं वापरले? ज्याला स्वतःचे वेगळेपण, अस्तित्व नाही. जसं अंगठीच्या बोटाला अनामिका म्हणतात, म्हणजे तिला अनामिका, तिला नाव नाही. आता हात आहे, बोट आहे, करंगळी, अंगठा, मध्यमा, तर्जनी ही बोट आहेत, त्या सगळ्यांना नाव आहे. पण ज्यात आपण अंगठी घालायची म्हणजे साखरपुड्याची विशेषतः, त्या बोटाला मात्र नाव नाही आहे. तसंच हे ब्रह्म म्हणजेच परमेश्वर आहे, कारण तो दिसत नाही. त्याला तो हे सर्वनामानेच उल्लेख केला जातो. आणि या शब्दातून सुद्धा पहा, तो म्हणजे हा कोणी नात्याचा आहे का? नाही. माहितीतला आहे का? नाही. का ओळखीचे आपल्या? तो असं म्हणते की कळेल असं? नाही. पण सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छती, म्हणजे वेगवेगळी रूपं आपल्याला आहेत, पण तो मात्र एकच आहे. कर्मातून घडणाऱ्या पापाची नोंद परमेश्वराजवळ होतच नाही. नुसतंच पाप नव्हे तर बघा तुकाराम महाराज काय म्हणतात, ने घे पुण्यही ईश्वर पापावया स्वर्गद्वार. स्वर्गापर्यंत नेणारे भरभक्कम पुण्याईचे मापही परमेश्वर कधी मोजत नाही. तो फक्त साक्षीदार असतो. कर्मातून पाप की पुण्य साधायचं याचं स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला दिलंय. इतर आता ते कसं, तर त्यामध्ये कोणाचा वाटा नाही, हक्क नाही, जबाबदारी पण नाही. म्हणतात ना, परमेश्वराला नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची बोचणी. आठवलं ना अभंग तो? प्रत्येक जण सुखाचा संसार करण्यासाठी झटत असतो. त्या संसार पाशात तो गुंतलेला असतो. मुलांचा भार असतो,
त्यांचे शिक्षण करायची जबाबदारी असते, आईवडिलांना औषधोपचार, आजी आजोबांची सेवा आणि विशेष म्हणजे बायकोसाठी खरेदी. या कर्मासाठी ती व्यक्ती संसारात पूर्ण गुरफटलेली असते. तिला अन्य काही विचार करायला वेळच नाही आणि त्याच्या बुद्धीत त्याला जागा पण नसते. आता ह्याचे तो 9 पाशात अडकून पडलेला असतो. आता हे 9 पाश कोणकोणते आहेत, कारण ते सोडवणं खूप अवघड असतं. आता हे पाश बघा, एक कर्म, दुसरं करता, तिसरं करण, मग भोगता, 5वं भोग्य, 6वा भोग, 7वं प्रमाण, 8वं प्रमेय आणि 9वा आहे तो प्रमातामह. आता ह्याचा अर्थ मी तुम्हाला थोडक्यात सांगते अतिशय. भोगता म्हणजे सुखाचा उपभोग घेणारा. भोग्य म्हणजे भोगण्यास शारीरिक, आर्थिक आणि मानसिक सिद्ध व्हावं लागतं. प्रमाण म्हणजे संसाराची मांडणी करताना एक प्रमाण ठरवावं लागतं की मला केवढा शक्य आहे काय, कारण संसार झोपडीतही मांडता येतो, बंगल्यातही मांडता येतो. ते प्रमाण आपण ठरवायला पाहिजे. प्रमेय म्हणजे प्रमाणित संसारासाठी आता जे ठरवलंय ते प्रमाणित संसार, त्याची आखणी करायला पाहिजे. म्हणजेच प्रमेय आखावे लागते, जास्तीत जास्त करून आर्थिकदृष्ट्या हे प्रमेय. आता ते सर्व करण्यासाठी जो जबाबदारी घेते किंवा घेतो तो करता करविता कुटुंब प्रमुख, आपण त्याला पुरुष म्हणूया. करण म्हणजे अर्थार्जनासाठी लागणारे साहित्य, साधन, ज्ञान, बुद्धी इत्यादी. आता कर्म म्हणजे कौशल्यानुसार उद्योगधंदा कोणता ते ठरवणे. उद्योगधंदा, व्यवसाय किंवा मिळेल ते रोजगारानुसार पैसा मिळवायचा आणि संसार करायचा. तर प्रत्येकाच्या नुसार वेगवेगळं कमी जास्त असू शकतं. आणि भोग म्हणजे या सर्व कर्मातून मिळणारे सुख दुःखाचे अनुभव. यात एक महत्त्वाचा म्हणजे लोभित मोह ज्याला म्हणतात तो असतोच. पुढे 9वा आहे प्रमातामह म्हणजे आईचे आजोबा. आता म्हणजे कर्त्या पुरुषाच्या आधीच्या 3 पिढ्या, फक्त वडिलांच्या नव्हे तर आईकडच्याही लक्षात आणून त्यांनी ते शब्द घातलेला आहे. आता कशासाठी या पिढ्यांचं आपण स्मरण करायचं, तर एक पहा तुम्ही, दरवर्षी आपल्या मराठी वर्षामध्ये जे पंचांगाचं जे वर्ष असतं त्यामध्ये पक्ष पंधरवडा असतो. हा केव्हा येतो तर गणपती अनंत चतुर्दशी झालेल्या दुसऱ्या दिवशी चालू होतो आणि 15 दिवस हा पंधरवडा असतो आणि त्यानंतर नवरात्र उत्सव चालू होतो. म्हणजे मधली 15 दिवस हे पितरांसाठी असतात, त्याला आपण पक्ष पंधरवडा असं म्हणतो. आता पक्ष करण्याचा हा विधी जवळजवळ सगळ्या कुटुंबात केला जातो असं मी म्हणते, मला माहीत नाही पण करायला पाहिजे नसेल तर. आता का ते पण सांगते. त्यावेळी ज्या वेळेला आपल्याकडे हा विधी केला जातो पक्ष पंधरवड्याचा, तो रोज केव्हाही सवडीनुसार नाही तर त्या आपले जे पूर्वज आहेत त्यांची तिथी लक्षात घेऊन करावा लागतो. त्यामुळे त्या तिथीला तो विधी करणं आणि त्या दिवशी कुटुंबातील सर्वजण नमस्कारासाठी उपस्थित राहणं हे ठरलेलंच आहे. आता पिढीजात इस्टेटीचे जसे मालक असतात ना, पिढीजात इस्टेट मालक कोणी सोडत नाहीत, प्रत्येकजण माझा हक्क किती बघतातच. तसे संस्कार, कर्म, पाप, पुण्य याचेही ते वाटेकर असतात, हे समजून घ्यायला पाहिजे. आपण फक्त अर्थार्जनाचा हक्क मागतो, त्याचबरोबर पाप, पुण्य आणि कर्म हेही त्यातनंच आपल्याकडे येत असतं. आता या सर्वांचा साक्षीदार कोण असतो की तुमचं पाप, पुण्य, अर्थार्जन, संस्कार कोणते, कोणाकडनं किती आले, काय झाले, ह्याचं जे गणित आहे ना ते परमेश्वर करत असतो. तिथं मात्र तो अजिबात चुकत नाही. ज्याचं माप त्याच्या पदरात व्यवस्थित वेळच्या वेळेला तो टाकतो आणि ते त्यासाठी त्याला भोग्य प्रत्येक व्यक्तीचे होतातच. आणि तेव्हा भोगता बनावं लागतं, कारण भोग भोगायचे, भोग्य व्हायचं आहे त्यासाठी भोगता बनावं लागतं, त्याला पर्याय नाही आहे. आणि हे सर्व सुखाचे व्हावे म्हणून
3 पिढ्यांच्या पितरांना शांत करावे लागते. आणि हे सर्व ऐकताना मनात काही शंका आल्याच तर म्हणजे मी आजपर्यंत केले, माझं कसं, माझं काय, मला काय करायला पाहिजे, तर आपल्या कुंडली त्याचा उलगडा होतो. कुंडली म्हणजे जी बनवलेली पत्रिका असेल ग्रहमानाची त्याला म्हणतात कुंडली, त्यातून हा उलगडा होऊ शकतो. तर अशा या 9 मोहाने व्याप्त असणारा ब्रह्म हे कुणाकडे व्यापलं जात आहे ना? ब्रह्मानं. आता एक उदाहरण पाहूया. म्हणजे प्रत्येक आत्म्यावर त्याचे संस्कार होतात आणि पिढ्यानपिढ्याही संस्कार होत असतात. चांगले आणि वाईट दोन्ही पिढ्यानपिढ्या संस्कार होतात. पण आपण एक चांगलं उदाहरण बघूया की कित्येक पिढ्या सूर्योपासनेचे संस्कार झालेल्या आत्म्याने पुन्हा जेव्हा जन्म घेतला तेच म्हणजे समर्थ रामदास. आणि म्हणून समर्थ रामदास आपल्या श्लोकातनंच सांगतात. ठोसर घराणं माहीत असेल आपल्या नाशिक जवळचं, त्या रामदासान आपल्या श्लोकातच ते सांगतात की मनात वाचिरे पूर्व संचित केले. मनात वाचिरे पूर्व संचित म्हणजे गतजन्मात संचित केले, ते साठलेले आता सगळं संचय झालाय त्याचा. तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. ते भोगायलाच पाहिजे, त्याच्यासाठी भोग्य भोग आणि भोग व्हायला पाहिजे, त्याला पर्याय नाही असं स्वतः रामदास स्वामी पण सांगतात. असे हे भोग भोगण्याचे कर्तव्य पार पाडले म्हणजेच खरा पुरुषार्थ आणि पराक्रम म्हणतात. आणि म्हणून असे म्हणतात की कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्थ. हा पुरुषार्थ आपण केला की आपलं कर्तव्य असतं ते, आणि त्यातून माणूस घडत असतो. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्थ. असे हे ब्रह्मज्ञानाचे विज्ञान समजून घेऊन अज्ञानाचा पडदा हटवल्याशिवाय, दूर केल्याशिवाय मनातील शंकांचे निरसन होणार नाही, होत नाही. आणि अशा प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळत नाहीत. फक्त मनामध्ये प्रश्न गुंतून राहतात, गुंता तयार होतो त्याचा. तर अशा अवस्थेत ही व्यक्ती खूप गोंधळलेली असते, विचाराने आणि मनाने अहंकाराच्या विळख्याने ग्रासलेली असते. ती व्यक्ती स्वतःच्या अज्ञानालाच ज्ञान समजत असते, कारण तिनं काही समजूनच घेतलेलं नाही आहे. तिला वाटतं मी हुशार, माझ्याकडे ज्ञान आहे, तेच सगळी करायला, यापेक्षा वेगळं काही नाही आहे. ह्या अज्ञान असतं हे माहीत नाही त्यालाच तो ज्ञान समजतो. म्हणजेच ब्रह्मज्ञान समजून परमेश्वराकडे न्याय मागू लागतो आणि कामानुसार देण्या घेण्याचे व्यवहारही करू लागतो. की माझं हे काम कर, मी तुला 5 नारळाचं तोरण बांधीन, माझं हे काम कर, मी तुला पेढे देईन, माझं हे काम कर, मी एवढ्या लोकांना जेवायला घालेन, असे व्यवहारही तो देवाशी करायला लागतो. याचे वर्णन करतानाच तुकाराम म्हणतात, अज्ञानाने जे वेष्टित ज्ञान मोहे विस्कळित. अज्ञानाने जे वेष्टित ज्ञान मोहे विस्कळित, यास्तव करिता भोगिती तुका म्हणे अहम्मती. अभंगाचा शेवट अहम्मती या शब्दाने होतो आणि सुरुवातीचा शब्द मात्र पाप ह्या शब्दाने झालाय. पाप आणि अहम्मती म्हणजे पाप घडवते, अहम्मती घडवते, म्हणजे एकूण दोघे एकत्र नांदणार जोडी आहे पाप आणि अहम्मती. आता अशा व्यक्ती नेहमी म्हणजे ज्यांना ज्ञानाचा उलगडाच झालेला करून घेतलेले, ते मी शहाणा आहे, मी देवाचं सगळं केलं आहे, मला सगळं माहीत आहे, आता मला नवीन तुम्ही काय सांगायला येऊ नका इत्यादी वाक्य आपण अनेकदा ऐकले असतील, घराबाहेर सुद्धा. असं हे विचार अज्ञानाचे द्योतक आहे हे तो मानतच नाही आणि त्या भोवती मात्र दुःखाचा पूर वाढत जातो आणि या पुरात गटांगळ्या खातच त्याचं आयुष्य जगतो, आयुष्य संपेपर्यंत. आता याबाबत आपण काय सांगणार ना? ऐकायची तयारी नाही, त्याला सांगणं म्हणजे आपले शब्द वाया जातात, फुकाचे ठरतात. असो, आता आपण पुढील श्लोक पाहूया आणि अभंगही पाहूया. ज्ञानेन तु तत् अज्ञानम येषां नाशितम आत्मनः तेषां आदित्यवत ज्ञानम प्रकाशयति तत्परम. आणि अभंग आहे, अज्ञान निजबुद्धीचे नाशी ज्ञान जिव्हाळ्याचे, परिज्ञान शुद्ध चोखट नाशी अज्ञानाचे दुःख, परा जडाचे तेजाचे अंध नेत्र तिमिराजे, ज्ञानसूर्य उदयात तुका झाला स्वरूपवंत, तुका झाला स्वरूपवंत.
अज्ञान आणि अहंकार या जोडगोळीने जगण्यावर होणारा परिणाम आपण आधीच्या श्लोकात पाहिलाच आहे. आता 16व्याची सुरुवातच अज्ञान या शब्दाने झाली आत्ताच्या. अज्ञान आणि ज्ञान हे एकत्र नांदू शकत नाही. जसे अंधार आणि प्रकाश, श्रीमंती आणि दारिद्र्य एकमेकाला पाहू शकत नाहीत, दोन डोळे सुद्धा एकमेकाला भेटू शकत नाहीत, तसे शुद्ध ज्ञानाजवळ अहंकार येऊ शकत नाही. हे ज्ञान हवं, पण ते शुद्ध ज्ञान हवं आहे, तर अहंकार येतो. जसे शास्त्रात विविध शाखा असतात. उदाहरण बघूया आपण. ज्या शाखेचे शास्त्र म्हणजे सायन्सला गेलं तर अनेक वेगवेगळ्या त्याच्या हे असतात, तसं कुठल्या ह्याचा अभ्यास करणार बरं तुम्ही, तर ज्या शाखेला तुम्ही ॲडमिशन घ्या, त्या ज्ञान तुम्ही मिळवता, अगदी झटून अभ्यास करता, तसे त्या विषयाचे अज्ञान दूर होतं, कारण माहीत नसतं. ते अज्ञान दूर झालं आणि ज्ञान मिळालं. तसे अंतःकरणापासून ज्ञान मिळवण्याची सुद्धा उत्कटता, म्हणजे अभ्यासात जेवढी उत्कटता होती तेवढीच उत्कटता, जिव्हाळा असेल तर त्या विषयात ती व्यक्ती तरबेज आणि परिपूर्ण होते. आणि म्हणून अभंग काय सांगतो पहा. अज्ञान निजबुद्धीचे नाशी ज्ञान जिव्हाळ्याचे. जेव्हा ज्ञान प्राप्त होते तेव्हाच अज्ञानाच्या इच्छा जाणवू लागतात, की अरे मला आतापर्यंत माहीतच नव्हतं. असं त्यावेळेला अज्ञान आपल्याकडे दूर केलं पाहिजे. हे ज्ञान नव्हे, हे नंतर कळतं. तोपर्यंत अज्ञानालाच ज्ञान म्हणून अहंकार निर्माण होतो, झालेलाच असतो, आणि शहाणपणाच्या तालावर तो नाचत असतो. धुंदी होती त्याला आत्तापर्यंत. आणि म्हणून अशा व्यक्त होणाऱ्या अज्ञानालाच अविद्या किंवा माया असंच म्हटलं जातं. त्या अविद्येचं सगळं कर्म आहे ते. माये त्यावर पूर्ण आच्छादन केलेलं असतं अहंकार. आता यातील अज्ञान, अविद्या, आत्मा यातलं दृश्यमान काहीच नाही आहे. यातील आत्मा हाच देहाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. म्हणजे आत्मा असेल तर देह उभा असतो, आत्मा गेला की देह खाली पडतो. त्याला उभारायची सुद्धा अंगात ताकद नसते, काहीच नसतं. त्यातलं सगळं काढून घेतलेलं असतं ना, चैतन्य संपतं. आत्मा हेच ब्रह्म समजून आत्मज्ञान जागृत करणे म्हणजेच अज्ञानाचा नाश करणे. साधं वाक्य आहे पहा. आत्मा हेच ब्रह्म समजून आत्मज्ञान जागृत करणे म्हणजे अज्ञानाचा नाश करणे. फार काही मोठं नाही आहे. अभंगाची सुरुवातच सांगते की अज्ञान निजबुद्धीचे नाशी ज्ञान जिव्हाळ्याचे. स्वतःच्या अज्ञानाचा ज्ञान समजून वाटणारा जिव्हाळा आता ज्ञानाबद्दल निर्माण होतो. कारण कळलं ना ज्ञान कुठलं, आपण अज्ञान याची तुलना करू लागतो. आणि अज्ञानाने झाकोळलेली ज्ञानाची बुद्धी प्रकाशमान होते. आता म्हणजे ज्ञान असतंच, पण ते जरा थोडंसं प्रफुल्लित करायला पाहिजे. आणि हे असे अनेक अवतीभोवती, म्हणजे ज्याला ज्ञानही माहिती आहे, ज्याला अज्ञानही माहिती आहे, पण जो अज्ञानालाही ज्ञान म्हणणार आहे, ज्ञानालाही ज्ञान म्हणणारा, असे अवतीभोवती अनेक व्यक्ती आपल्या भोवती असतात. त्यातला ज्याला अज्ञान आणि ज्ञान कळलंय तो फलयुक्त, आणि जो अज्ञानालाच ज्ञान म्हणतो तो फलरिक्त, म्हणजे फलाची अपेक्षा. आता कर्म करणारी असतात, ज्याला फलाची अपेक्षा आहे तो अज्ञान, आणि ज्याला फलाची अपेक्षा नाही तो ज्ञान. आता अशी कर्म करणारे असतात, पण त्यांच्यातलं वेगळेपण आपल्याला कधीच जाणवत नाही. त्यांचे व्यवहार म्हणजे कर्म ही समानच असतात. एके ठिकाणी जर काम करत असतील तर जे करायचं तेच करतात ना. पण हे कशात होतं मग, तर ज्याने ज्ञानाच्या प्रकाशात कर्म करणारा असतो तो नेहमी तृप्त असतो, त्याची भावना तृप्ततेची असते. आता प्रपंचाच्या वेढ्यात अज्ञानाला ज्ञान समजणारा मात्र अतृप्त असतो. म्हणजे तो मृगजळामागे धावत असतो, त्याला कळत नाही खरं काय खोटं काय, त्याला खोटंही खरंच वाटायला लागतं आणि त्याच्यामागे ते धावतो. त्यामुळं त्याच्या व्यवहारात कधीही अतृप्तताच दिसून येते. म्हणजे हे पण आपल्याला शोधण्याची एक आपली नजर पाहिजे. आणि म्हणून तुकाराम म्हणतात, परिज्ञान शुद्ध चोखट नाशी अज्ञानाचे दुःख. यापुढे असेही सांगतात की परा जडाचे तेजाचे अंधनेत्र तिमिराचे. इथे परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी ह्या 4 प्रकार वाणीच
त्यातला वाणी म्हणजे वाचा, भाषा आणि शुद्ध शब्द, त्याला म्हणायचं वाणी. आणि यासाठी वापरला जाणारा अवयव म्हणजे जीभ. आता जीभ हा अवयव सर्वात महत्वाचा. आपण खरं म्हणजे सकाळी उठतो, योगासन जर करत असाल तर हात पाय शरीर सगळं सुस्थितीत राहावं म्हणून, पण जिभेसाठी काही करतो का? आता जिभेसाठी सुद्धा उच्चाराचे व्यायाम असतात, पण ते आपल्याला समजले पाहिजे. आता जीभ हा अवयव मात्र सर्वात महत्वाचा आहे आणि ते दुहेरी शस्त्र आहे. त्याला दुहेरी शस्त्रच म्हणा, कारण जिभेला आवडतं म्हणून अभक्ष भक्षण केलं, नको ते खाल्लं तर रोग जडतात. आणि शरीराला आवश्यक आहे म्हणून जर त्या जिभेनं खाल्लं गरज ओळखून तर तब्येत सुधारते. म्हणजे दोन्ही कामं जीभच करते. तसेच वाणी म्हणजे बोलणं, गोड बोलण्याने मैत्री वाढते, जमते, आणि तिखट बोलण्याने शत्रू निर्माण होतात आणि वाढतात. म्हणजे वाणी, स्वाद आणि मन असा त्रिवेणी संगम या जिभेवर असतो. वाणी, स्वाद आणि मन हे तिन्ही जिभेतच असतं. त्यातली आपल्याला गंगा, यमुना म्हणजे वाणी आणि स्वाद या नद्या दिसतात ना, तसं हे दोन्ही दिसून येतं. पण ह्या जिभेतच लपलेलं मन मात्र आपल्याला दिसत नाही, कारण ती सरस्वती आहे, न दिसणारी नदी. तसं जिभेत लपलेलं मन नाही दिसत. आणि अशा जिभेच्या वाणीचे प्रकार आपण जरा बघूया. की वाणी जीभ तर सांगितली, वाणी सांगितली. आता त्याचे प्रकार पश्यन्ते, मध्यमा आणि वैखरी ही वाणीच आहे. वाणीचेच 3 प्रकार आहेत. त्याला जीववाणी म्हणतात. आपण आता फार वाणीची चिकित्सा करायची नाही, कारण आपल्याला जायचं आहे तुकारामांच्याकडे, आपल्याला ज्ञान अज्ञानाकडे जायचं. तर जीववाणी म्हणतात या तिन्हीला, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी, कारण त्या बहिर्मनाशी संबंधित असतात. आपल्याला अशा मनाचे 2 प्रकार, एक बहिर्मन आणि एक अंतर्मन. त्यातल्या बहिर्मनाशी संबंधित ती जीववाणी, त्या पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी. आता राहिला कुठला प्रकार? परा. आता हा जो प्रकार आहे ना वाणीचा प्रकार, तो तुकारामांना अतिशय प्रिय आहे. कारण तुकारामानेच तिला धारण केलंय म्हणा हवं तर. परावाणीतच त्यांचे सगळे अभंग आहेत, बोलणं आहे, जे असेल ते. म्हणजे त्यांच्या जिभेला परावाणीचंच कायम हे चढलेलं आहे. कारण परावाणी ही देववाणी म्हणतात. परावाणी म्हणजे आधीच्या आपण 3 पाहिल्या त्या जीववाणी, आणि आत्ताची परावाणी आहे ही देववाणी. आता असं का, तर परावाणीचे उच्चार जे असतात, मग तुमचं नामस्मरण असतो, नित्य काही असो, तर ते अंतर्मनापर्यंत नेणार आहे. बाकीच्या 3 ह्या बाह्यावरणातच राहतात, पण परावाणी मात्र अंतर्मनापर्यंत नेते. अंतर्मनानं ही नामजपाची देववाणीतून स्वीकारलं. तर देववाणी म्हणजेच अंतर्मन, म्हणजेच नामजप, म्हणजेच परावाणी. ते जे काही उच्चार आहेत ते जर आपल्या अंतर्मनानं स्वीकारलं तर आयुष्यातलं अत्युच्च टोक गाठलं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण ते अंतर्मनानं स्वीकारायलाही थोडा काळ जातोच. पटकन काय असं आपण दिलंय आणि अंतर्मनानं स्वीकारलं असं कधीच होत नाही. त्यालाही थोडीशी साधना करावी लागते. आणि जेव्हा अंतर्मन हे गाठतं त्या क्षणी आपण अत्युच्च टोक गाठलं असं म्हणायला हरकत नाही. कारण त्या मार्गाने जाणारे संपदालाच पोचतात. म्हणजे संपद, त्याच्यापुढे टोक नाहीच आहे, त्याच्यापुढे कुठलं पायरी नाहीच आहे, असं आहे. तर या मार्गाने ह्यासाठी तुकाराम जे म्हणतात ना, ती ओळ इथं आठवते, याचसाठी केला होता अट्टाहास. म्हणजे तुकारामांना सुद्धा किती ती साधना करावी लागली, तर याचसाठी केला होता अट्टाहास. आता फक्त तुकाराम नाही तर दुसरंही उदाहरण पहा. म्हणजे काय होतं, परावाणी आपल्या अंतर्मनानं स्वीकारली तर त्याचं वर्णन कबीर करतात की राम हमारा जप करे, राम हमारा जप करे, हम बैठे आराम, असं म्हणणारे कबीर स्वतःचाच ते अनुभव त्यातून सांगतात. आता ज्ञानेश्वरांची ओवी पण परा कशाला म्हणायचं ते सांगतात, तेही ऐका, कारण त्यांच्याही अंतर्मनानं स्वीकारलेली वाणी ही. म्हणून ते म्हणतात, ज्ञान देवे मौन जपमाळ अंतरी,
ज्ञानदेवे मौन जपमाळ अंतरी धरुनी श्रीहरी जपे सदा. ज्ञानदेवे मौन जपमाळ अंतरी म्हणजे ज्ञानदेवांचं लोकांना दिसायला मौन आहे, पण त्यांचा अंतर्मनात जपमाळा सतत चालू आहे. आणि म्हणून ते धरून श्रीहरी जपे सदा, श्रीहरी जपे सदा असं बरंच काही अभंग सांगतात. ते पराजडाचे तेजाचे अंधनेत्र तिमिराचे. अचेतनास किंवा मंदबुद्धीस म्हणजे जडबुद्धीस पराचे महत्त्व काय बरं कळणार. आणि म्हणून त्याला नेहमीच अंधारातच राहावं लागतं, कारण ज्ञानाचा प्रकाशच त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणजे त्याला ज्ञानांधच म्हणावं लागेल, डोळे असते तरी सुद्धा. इथे आठवण येते धृतराष्ट्र महाभारत युद्धाचा करता करविता कारण घडलेला. त्याच्या अवतीभोवती भीष्म, कृपाचार्य, द्रोणाचार्य, कृष्ण, विदुर, व्यास असे कितीतरी दिग्गज ज्यांनी स्वतः काय म्हणू आपण त्याला सगळ्यात उच्चतम ज्ञानाची साधना ज्यांनी केली असे कितीतरी त्याच्याजवळ असतात. पण धृतराष्ट्राला मात्र पुत्र मोहाने इतकं ग्रासलेलं असतं की त्याला दुसरं काही दिसतच नाही. माझा दुर्योधन हा हस्तिनापूरचा राजा एवढीच त्याची अपेक्षा. आणि त्यामुळे तो जन्मजात अंधत्वाने असणारा ज्ञानाच्या अंधकारातच चाचपडत राहिला. किती दिवस? तर जेव्हा त्याला 100 पुत्रांना वीरगती प्राप्त झाली, 100व्या पुत्राला म्हणजे दुर्योधनाला, तेव्हा त्याला नसलेले डोळे उघडले. तो मुळात अंधच आहे, पण त्या वेळेला त्याचे डोळे उघडले. आणि मग ज्ञानसूर्याच्या प्रकाशात त्याला स्वतःच्या पुत्रमोहाची खंत वाटू लागली. त्यावेळेला कळलं. तोपर्यंत त्याला काहीच माहीत नव्हतं, कारण तो आच्छादला गेला होता अंधाराने. त्याने वानप्रस्थाश्रम स्वीकारला. आणि या अभंगाच्या शेवटी तुकारामाने स्वतःचेच वर्णन केले की ज्ञानसूर्य उदयात तुका झाला स्वरूपवंत. ज्ञानसूर्य उदयात तुका झाला स्वरूपवंत म्हणजे तुकारामांचे मन, बुद्धी, आत्मा, चित्त हे सर्व परमात्ममय झाले. मन, बुद्धी, आत्मा आणि चित्त म्हणजे संपूर्ण अंतःकरण हे परमात्ममय झाले. सूर्य इतकेच हा ज्ञानसूर्य स्पष्ट दिसू लागला की परमपदाचे दर्शन होऊन वृत्ती तल्लीन होते. निर्दोष, निर्मल, निष्कलंक सर्व काही निर्मल होऊन परमात्म्याच्या रंगाने रंगून जातात. आणि म्हणून म्हणतात तू का झाला स्वरूपवंत. या अर्ध्या चरणाबद्दल राहावेना म्हणून मी तुम्हाला एक सांगते की संशोधनातून सिद्ध झालेले मंत्रगीत आहे पुस्तक, व या पुस्तकाबद्दल मनात निर्माण होणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे असणारे तुका झाला स्वरूपवंत या नावाचं पुस्तक दोन्हीही पुस्तकांच्या दुकानात उपलब्ध आहे. आपणही स्वरूपवंत होण्याचा ध्यास घेऊया, ही पुस्तकं वाचूया आणि त्यासाठी परावाणीच्या मार्गाने म्हणजे देववाणीने ज्ञानसमृद्ध होऊया. त्यासाठी जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकारामांचे चरणी माथा टेकून इथे थांबूया. कृष्णार्पणमस्तु. जय जय रामकृष्ण हरी.